तर हॅलो गाईज, आज बनवणार आहे मी मसुरीची डाळ. सॉरी, माझा गळा बसलेला आहे त्यामुळे मी जास्त बोलू शकत नाही, म्हणजे आवाज निघत नाहीये, हळू आवाजातच बोलेल. तर मसुरीची डाळ अशी बनवा की जेणेकरून कोणी नाही म्हणणार नाही. तर सर्वात आधी आपल्याला तेलामध्ये राई टाकायचंय, जिरे टाकायचंय, मस्तपैकी फ्राय होऊ द्यायचंय आणि नंतरच आपल्याला लसूण टाकायचं आहे. लसूण एकदम छान हलक्या आचवर फ्राय झाला पाहिजे. नंतर आपल्याला त्यामध्ये कांदा टाकायचा आहे. कांदा मस्तपैकी फ्राय करून घ्यायचा आहे. आपल्याला कांदा कच्चा राहिला नाही पाहिजे, जेणेकरून दाताखाली आला पाहिजे. नंतर आपल्याला टोमॅटो टाकायचं आहे. टोमॅटो टाकल्याच्या नंतर मस्त त्याला फ्राय करून घ्यायचं आहे आणि मस्त फ्राय झाल्याच्या नंतर कोरडे मसाले टाकू आपण त्यामध्ये. लाल तिखट, नंतर मग आपल्याला घरी जो काही असेल मसाला तो टाकू शकतो, जरुरी नाहीये की स्पेशलच मसाला आहे. मसाला झाल्याच्या नंतर हळद टाकायचं आहे. हळद टाकल्याच्या नंतर आपल्याला मस्तपैकी फ्राय करून घ्यायचं आहे त्याला, की मस्त सुगंध आला पाहिजे. आणि नंतर आपल्याला शेवटी मीठ टाकायचं आहे. मीठ टाकून आपल्याला फ्राय मस्तपैकी करायचं आहे. आणि झाल्याच्या नंतर आपल्याला त्यामध्ये मसुरीची डाळ सोडायची आहे. मसुरीची डाळ सोडल्याच्या नंतर आपल्याला त्यामध्ये काही टाकायची गरज नाही. एवढाच मसाला आहे, बस एवढाच मसाला. याच्यावरच आपली भाजी खूप छान होते. आणि मस्त फ्राय झाल्याच्या नंतर डाळ आपल्याला जेवढं लागेल तेवढं पाणी टाका. शक्यतो कमीच पाणी टाका, पण जास्त होणार नाही अशी, म्हणजे पातळ होणार नाही म्हणून कमी पाणी टाकायचंय. बघा, मस्त 10 मिनिटं फास्ट गॅसवर त्याला उकळी येऊ द्या. तरी मी शिजवलीये, अजून तुम्ही गाळ